बातमी कोल्हापुरातून आहे। टीईटी सक्तीविरोधात कोल्हापूरमध्ये शिक्षकांचा मोर्चा निघालेला आहे। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे। कोल्हापुरातील सगळ्या शैक्षणिक संघटनांचा एकत्रित मोर्चा आणि याच मोर्चामध्ये हजारो शिक्षकांची हजेरीही बघायला मिळते। टीईटी सक्तीच्या विरोधामध्ये राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी या सगळ्या शिक्षकांचं हे आंदोलन सुरू आहे। तर आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापण्याच्या सरकारच्या निर्णयावरती देखील आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। या संदर्भात भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। भूषण, शिक्षकांची नेमकी मागणी काय आहे? नक्कीच टीईटी सक्तीच्या विरोधात आज राज्यभरामध्ये शिक्षकांचं आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे। कोल्हापुरात देखील याच मागणीवरून सगळे शिक्षक आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। आता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या सगळ्या मोर्चाला सुरुवात आहे ती होणार आहे आणि या मोर्चामध्ये हजारो शिक्षक आहेत ते सहभागी झाले आहेत। खरं तर टीईटीची काही सक्ती केलेली आहे ती तात्काळ रद्द करावी आणि टीईटी सक्तीच्या संदर्भात राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशा पद्धतीची मागणी या शिक्षकांकडून होताना आपल्याला बघायला मिळते। या सगळ्या मोर्चामध्ये महिला शिक्षक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काय सांगाल, काय नेमकी मागणी? एक लक्षात घ्या, 2013ला आरटीआय ॲक्टनुसार टीईटी लागू केली। त्यानंतरची भरती झाली ते टीईटीच्या अंतर्गत करण्यात आली। परंतु शासनानं आता 6 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 2013 पूर्वी जेवढे शिक्षक नियुक्त आहेत त्या सर्वांना टीईटी दिली पाहिजे। मग हे अन्यायकारक आहे ना। आम्ही आज हजारो शिक्षक घडवले, हजारो अधिकारी घडवले, IAS अधिकारी, IPS अधिकारी, सगळे डॉक्टर घडवले आणि आज त्या गुरुजीला तुम्ही परीक्षा द्यायला सांगताय, म्हणजे आमची तुम्ही परीक्षा बघताय। खरं तर आम्ही एवढं घडवल्यानंतर आज परीक्षा द्यायची गरज आहे का? आमची मागणी एकच आहे की या विरोधात महाराष्ट्र शासनानं याचिका दाखल केली पाहिजे आणि टीईटी रद्द केली पाहिजे। कारवाईचा इशारा दिलेला आहे, पगार कापण्याचा इशारा। आम्ही अशा कारवाईला अजिबात जुगारत नाही। अशा हजारो कारवाई झाल्या, आमचं आयुष्य पडलं इथं आणि कारवाईने काय करणार आहे? आम्हाला एक तर असं आहे, एक तर टीईटी रद्द करा किंवा आम्हाला गोळ्या घाला। अल्टिमेटम नाही, जर शासनानं जर हे टीईटी रद्द केली नाही, याची दाखल केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेमुदत आंदोलन आम्ही सुरू करणार। कशा पद्धतीने हे सगळे शिक्षक जे आहेत ते टीईटी सक्ती विरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकतर टीईटी सक्ती रद्द करा किंवा आम्हाला गोळ्या घाला अशा पद्धतीच्या आक्रमक प्रतिक्रिया हे सगळे शिक्षक आहेत ते देताना आपल्याला बघायला मिळतात। आपण बघू शकतो जिल्हाभरातून सगळे शिक्षक जे आहेत ते या सगळ्या दसरा चौकामध्ये एकवटल्याचं आपल्याला या निमित्तानं बघायला मिळतंय, ज्यामध्ये महिला शिक्षकांचा देखील मोठा सहभाग आपल्याला दिसतोय। वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर हातात घेऊन हे सगळे शिक्षक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संच मान्यतेचा देखील एक विषय आहे, त्या संदर्भात देखील भूमिका सरकारने स्पष्ट करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळते। भूषण, या आंदोलनावरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।